नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तिळामध्ये मिरच्या टाकून ही कुठली रेसिपी? ही रेसिपी जर तुमच्या तोंडाला चव नसेल तर चव आणणार आहे बरं का. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला वेळ न करता ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला इथं साहित्य बघा, मेन घेतलेलं आहे ते म्हणजे तीळ. 1 वाटी इतके तीळ घेतलेले आहेत. तीळ इथं गावठी देशी आहेत बघा, अगदी पॉलिश केलेले सफेद तीळ असतात ते घेतलात तरीसुद्धा चालेल. त्याचबरोबर 20 ते 25 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि मुठभर कोथिंबीर आणि मिरची धुवून घेतले बरं का. आता चला पुढे काय करायचं सांगतेस. तर गॅसवरती कढई ठेवले आणि कढईमध्ये घेतलेले तीळ घातलेत. तीळ हे छान निवडून वगैरे घ्यायचे बरं का, कारण तिळामध्ये पण खडा वगैरे असतो का नाही, म्हणून तीळ हे निवडून घ्यायचे. आता तीळ चांगले तडतड उडूसपर्यंत भाजून घ्यायचे. आता बघा सध्या हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये तीळ खाणं खूप फायदेशीर आहे बघा. ह्याच्या अगोदर आपण तिळाची पोळी, तिळाचे लाडू, तिळाची बर्फी असे वेगवेगळे प्रकार पाहिले. हे सर्व जे व्हिडिओ आहेत ना तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईलच, पाहायला विसरू नका. आता बघा तीळ छान तळतड उडूसपर्यंत भाजले की ह्या डिशमध्ये काढून ना असे जरा पसरून ठेवलेत, म्हणजे ना लवकर थंड होतील. आता हे जरा आपण बाजूला ठेवूयात. आता त्याच कढईमध्ये ज्या घेतलेल्या मिरच्या होत्या का नाही त्या घातलेल्या आहेत. सुरुवातीला तेल न घालता छान प्रकारे हलक्या भाजून घेतल्यात. मग पुन्हा ह्याच्यामध्ये अर्धी पळी इतकं तेल घालून मिरच्या छान रंग बदलूसपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता. पण इथं ज्या मिरच्या ह्या वापरल्यात का नाही त्या कमी तिखटाच्या आहेत बघा, म्हणून मी जरा जास्त वापरल्यात. आता इथं जो आपण घेतलेला लसूण होता ना तो सुद्धा घातलेला आहे आणि ही मिरची लसूण जो आहे का नाही छान खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा, रंग बदलूसपर्यंत. लसणाचा जरासुद्धा कच्चापणा राहता कामा नये बघा. अगदी तांबूस छान मिरची लसूण खरपूस भाजलेला आहे. आता इथं गॅस बंद करून ना आता आपण खाली काढून घेणार आहोत. तोपर्यंत बघा आपण जे तीळ अगोदर काढून घेतले होते की नाही ते मी फॅन खाली ठेवल्यामुळे लगेच इथं थंड झालेत बघा. हे जे तीळ आहेत ना थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत. आणि आता त्याच डिशमध्ये की नाही आपण भाजलेल्या मिरच्या आणि जो लसूण होता तो काढून घेणार आहोत. आता ह्या मिरच्या आणि लसूण पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत, मग आपण वाटून घेणार आहोत. मला बघा आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं, तर आज आपण करत आहोत तिळाची चटणी. अगदी छान चविष्ट लागते बरं का. आता बघा लसूण आणि मिरच्या थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेत. 1 चमच इतके जिरे घातलेत. आता इथं जी आपण कोथिंबीर घेतली होती ती घालून घ्यायची. आता चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं घातलेलं आहे आणि मिक्सरला फिरून घेणार आहोत. बघा इथं ही चटणी आपली खाण्यासाठी तयार झाली. तुम्ही चपाती भाकरीसोबत अशी ही चटणी खाऊ शकता. अगदी थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्ये ही चटणी परतून घेतलात ना तर अगदी 8 ते 10 दिवस खराब होत नाही बघा, छान चुरचुरीत होते. पण आज जी आपण आगळी वेगळी चटणी करत आहोत तर काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे. दहीमुळे ना ह्याची टेस्ट आणखीन वाढते. तर 2 चमचे इतकं मी दही घातलेलं आहे. दही जरा आंबट आहे का नाही म्हणून कमी वापरलं आहे. दही हे तुमचं आंबट नसेल ना तर आणखीन 3 किंवा 4 चमचे दही वापरू शकता. आणि जर दही नसेल घालायचं तर तिथे तुम्हाला पाणी वापरायचं आहे आणि छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. बघा इथं खाण्यासाठी आपली तयार झाली ही तिळाची चटणी. खरंच चवीला आंबट तिखट इतकी मस्त लागते ना, तुम्ही ह्याच्या अगोदर ही चटणी कधीच खाल्ली नसेल. ही चटणी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, अगदी चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता. ही चटणी का नाही चपातीला लावून घ्यायची आणि थोडंसं तेल लावून सगळीकडे पसरून घ्यायची आणि मग ह्याचा रोल करायचा आणि मुलांना खायला द्यायचं. इतकी खायला भारी लागते ना, खरंच माझे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात बरं का. आता ही गावाकडे आमच्याकडे अशी चटणी करतात बरं का. तीळ खाण्याचे तुम्हाला फायदे तर माहितीच असतील, तुम्ही सुद्धा आवर्जून नक्की ही तिळाची चटणी करून बघा. आता आपण चटणीचा दुसरा प्रकार पाहणार आहोत, ती म्हणजे शेंगदाणा चटणी. शेंगदाणेसुद्धा छान निवडून घेतलेत बघा, कारण शेंगदाण्यामध्ये का नाही शेंगदाणा एवढाच शेंगदाण्यासारखा दिसणाराच खडा असतो बघा, त्यामुळे शेंगदाणेही निवडून घ्यायचे. आता शेंगदाणे जे घेतलेत आपण ते भाजून घेणार आहोत. त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती कढई ठेवले. कढई गरम झाली की घेतलेले शेंगदाणे घालून घेणार आहोत आणि हलके डाग पडूसपर्यंत शेंगदाणे भाजून घेणार आहोत. गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे छान कुरकुरीत असे शेंगदाणे होतात. मग चटणी आपली जास्तीत जास्त दिवस टिकते आणि चविष्टसुद्धा होते बरं का. तर ही चटणी का नाही जास्त करून फेमस ना कर्नाटक सोलापूर भागामध्ये ना केली जाते शेंगदाण्याची चटणी. आणि तिकडलं ना माझं सासर आहे, तिकडं ना जास्त प्रमाणामध्ये चटण्या करतात बघा, जे की त्याला चाट म्हणतात. जसं की आता मी दाखवली तिळाची चटणी, ही शेंगदाण्याची चटणी, भेंडीची चटणी, अशी कुठल्याही प्रकारच्या ना चटण्या जास्त करतात बरं का. आणि शेंगदाण्याची चटणी जवसाची चटणी ही तर हमेशा असतेच असते, कारण शेतामध्ये भाकरीसोबत घेऊन जाण्यासाठी ती बरी पडते का नाही म्हणून एकदाच केली जाते बघा. आता ही तर आज मी मिक्सरमध्ये करून घेणार आहे, पण आमच्या घरामध्ये जी चटणी बनते ना ती उखळामध्ये बनवते बरं का अजूनपर्यंत माझी सासू. आणि त्या चटणीचा नाद नाही करू शकत, इतकी खायला भारी लागते. बघा शेंगदाणे भाजले साल निघूसपर्यंत. भाजलेले शेंगदाणे खाली ताटामध्ये काढून घेतलेत.
त्याच कढईमध्ये का नाही 1 चमचा जिरे आणि चांगले 20 ते 25 इतक्या लसणाच्या पाकळ्या असतील त्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत बघा. अगदी छान खमंग सुगंध उठतो बघा हे जिऱ्याचा. आणि हलके लसणाला डाग पडले की गॅस बंद करून घ्यायचा आहे. आणि बघा जिरे आणि लसूण भाजले की खाली एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. ही चटणी जास्तीत जास्त दिवस टिकते का नाही म्हणून हे भाजून घ्यायचं आहे बरं का. आता बघा जे भाजलेले शेंगदाणे होते ते थंड झालेत. मग आता चोळून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरचे जे साल आहेत का नाही ते सहजपणे निघले जातात. मग आपल्याला हे पाकडून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला मी दाखवण्यासाठी हिथं आज मी मिक्सरमध्ये करून दाखवणार आहे. पण मी ज्यावेळेस गावी जाते ना त्यावेळेस येताना ती उखळातली चटणी आवर्जून घेऊन येते बरं का शेंगदाण्याची. शिवाय कोणी जरी येणार असेल ना तर आवर्जून त्यांच्याजवळ ही शेंगदाण्याची चटणी करून पाठवतात, कारण ती सर्वात माझी फेवरेट आहे बरं का. आणि बाजरीची पातळ भाकरी आणि ही शेंगदाण्याची चटणी खायला म्हणा तर खूप भारी लागते. अगदी माझ्या फेवरेट डिश आहे म्हणायला हरकत नाही. आता इथं आम्ही कामानिमित्त बाहेर असल्यामुळे इथं आपल्याकडे उखळ खलबत्ता नाही, त्याच्यामुळे आज मिक्सरमध्येच करून घेऊयात. आता बघा जे शेंगदाणे भाजले, चोळून घेतले, पाकडून घेतले, छान प्रकारे पाकडलेत बघा. आणि सर्व शेंगदाण्याच्या वरचे साल निघालेत. आता ही शेंगदाणे ना पुन्हा एकदा आपल्याला कढईमध्ये घालून भाजून घ्यायचे आहेत हलके, कारण ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते आणि छान कुरकुरी शेंगदाणे होतात आणखीन एकदा भाजल्यामुळे. शेंगदाणे गरम असताना तुम्हाला नरम वाटतात, पण थंड झाल्यानंतर ना छान कुरकुरीत होतात बघा. अगदी जास्त शेंगदाणे करपवायचे नाहीत, हलके असे डाग येऊ द्यायचे, घवळे भाजून घ्यायचे बघा. आता हे थंड झाले का नाही मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊयात. शेंगदाण्याचा आवाज ऐकला का तुम्ही. आता सर्व हे शेंगदाणे मिक्सर जारमध्ये काढले की आता आपण जे बाकीचे जिन्नस याच्यामध्ये घालणार आहोत, जसं की मिरची आणि जे जिरे भाजून ठेवले होते ना ते घालणार आहोत. आता इथं मी मिरची पावडर घालत आहे 1 चमचभर. ह्याच्याऐवजी तुम्ही लाल मिरच्या ना हलक्या थोड्या भाजून घेतल्यात आणि त्या इथं वापरल्या तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ अर्धा चमच इतकं. आणि मिक्सरला बघा मिक्सरचं बटन बंद चालू करत असं फिरून घ्यायचं आहे, नाहीतर शेंगदाण्यामधलं तेल सुटेल आणि आपली ना अगदी चिकट अशी चटणी होईल. अशी सुट्टी मोकळी चटणी व्हायला हवी, म्हणून का नाही मिक्सरचं बटन बंद चालू करत फिरवायचं आहे. आता ही चटणी मी जरा टेस्ट करून बघितली, तिखट जरा कमी लागत होतं म्हणून मी आणखीन एक अर्धा चमच इतकी ह्याच्यामध्ये मिरची पावडर घातलेली आहे बघा. तिखटाचं प्रमाण काय तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. ही मिरची पावडर घातली का नाही चटणीमध्ये मिसळून घेऊयात. ही मिरची पावडर जी आहे ना ती कमी तिखटवाली आहे बरं का. आता हे छान सुटीत मोकळं आहे का नाही आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे, म्हणजे त्याची चव आणखीन वाढते आणि छान चटणीला ना हलका थोडासा ओलसरपणा येतो म्हणून. आणि एकदा मिक्सरला फिरून घेतलं. अगदी तेल जास्तीचं वापरायचं नाही, तर चटणी जर जास्त दिवस राहिली ना तिचा वास येतो, म्हणून कमी तेल वापरायचं. आणि इथं खाण्यासाठी आपली मस्त शेंगदाणा चटणी तयार झाली. आहा काय भारी दिसते हो, अगदी छान टेक्स्चर आलेलं आहे बघा. आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता बघा ही चटणी एकदा करून ना तुम्ही 2 ते 3 महिने खाऊ शकता, बिलकुलसुद्धा खराब होत नाही. ह्याच्यामध्ये ना कुठेही ओलसरपणा येऊ द्यायचा नाही. जे तुम्ही मिक्सरचं भांडं वापरणार आहात ते कोरडं वापरायचं, ह्याला कुठलाही हात ओलसर वापरायचं नाही, म्हणजे ही चटणी जास्त दिवस टिकते. नेहमी बघा वरण भात त्याच्यासोबत ही साईडला चटणी घेऊ शकता. छान खरपूस भाजलेली अशी चपाती घ्यायची. आपण नेहमी त्याच भाज्या करतो, शिवाय कधीतरी तोंडाला चव नसते, काही तर वेगळं खायचं असतं. मग तुम्ही अशा वेळेस पटकन ही शेंगदाण्याची चटणी किंवा तिळाची चटणी घेऊ शकता. तिळाची चटणी अगदी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून आठवड्याभर खाऊ शकता बरे का. आणि शेंगदाण्याची चटणी काय तुम्हाला सांगितलेलंच आहे 2 ते 3 महिने खराब होत नाही. आता ह्या चटणीच्या वरती ना हलकंसं थोडंसं तेल सोडायचं, म्हणजे ती खायला ना आणखीन भारी लागते. आणि जे मी चपाती केली ती छान 4 पदरी केले बघा, म्हणजे आता ज्यावेळेस मी मोडते ना त्यावेळेस तुम्हाला ह्या चपातीचे पदर सुटलेले दाखवते बघा. आणि ह्याच्यासोबत हे खायला ना खरंच 1 नंबर लागते. मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. तिळाची पण चटणी ह्याच्यामध्ये आपण दही वापरल्यामुळे चवीला भारी लागते. आणि ही आपली शेंगदाणी चटणी. ही शेंगदाणी चटणी आहे ना तुम्ही चपातीच्या मध्ये ठेवून थोडंसं तेल घालून सगळीकडे चपातीला पसरून ना, जसं आपण इतर सॉस किंवा जाम लावतो का नाही ब्रेडला चपातीला तसं लावून घ्यायचं आणि मग मुलांना खायला देऊ शकता. अगदी छान मुलं आवडीने खातात ही शेंगदाण्याची चटणी बरं का. आणि आयत्या वेळेस आपण कधी काही भाजी करायला वेळ झाला, उशीर झाला, पटकन ही चटणी घेऊन खाऊ शकतो बघा. वा काय भारी दिसते. एखाद्या तुम्ही हवाबंद काचेच्या बरणीमध्ये अशी भरून ठेवू शकता, म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकतात. आज तुम्हाला ना चटण्यांचे 2 प्रकार हे शेअर केले. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.